तर कसा मेकअप तुम्हाला म्हणजे अपेक्षित आहे तुमच्या लग्नाच्या दिवशी? आता माझ्या पद्धतीप्रमाणे मी थोडी एका एजमध्ये पण आहे 34 एजमध्ये. तर त्या पद्धतीने मला असं वाटतं मी थोडी नाजूक दिसावी आणि मेकअपच्या बाबतीत अगदी सिंपल पण नको. पण थोडं कलर्स म्हणजे दिसले पाहिजेत. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की हिने मेकअप पण छान केला आहे, पण हिच्या चेहऱ्यावर असा नाजूकपणा पण आहे. शिवाय आपण साडी ड्रॅपिंग करतो ते पण खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. कारण साडी ड्रॅपिंग जर का थोडी जरी साडी तुमची इकडची तिकडे असते तर सगळेजण तुम्हाला बघत असतात, अवतीभोवतीची लोकं जे आपले कुटुंबातलेच असतात आणि मग ते लगेच तिथून म्हणतात की साडी तुझी बरोबर नाही आहे गं, असं वगैरे. तर मग त्या ठिकाणी साडी ड्रॅपिंग पण इम्पॉर्टंट आहे. कॉस्ट्यूम नंतर मग तुमची ज्वेलरी पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला ज्वेलरीसाठी लहान लहान गोष्टींसाठी पण खूप शोधता, पण जेव्हा तुमचं ॲक्च्युअलमध्ये तुमचं वेडिंग आहे त्यावेळेला तुम्हाला असं वाटणारच की माझ्या पसंतीची ज्वेलरी असावी. तर ते इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने आपण असे प्रिन्सेससारखे दिसायला हवं असंच मला वाटतं. ओके, आय एम शुअर तुझ्या लग्नाच्या दिवशी तू तशीच दिसशील. थँक्यू.